खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटूनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही, लढत जा थांबायचं नाही. मित्रहो, विदर्भ, या विदर्भामध्ये जे जिल्हे येतात त्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीही आपले दौरे झाले एससीटी वैदिकचे, परंतु आपल्यासाठी तो जो भाग होता, ती माती, ती शेती, ते शेतकरी, हे सर्व आपल्यासाठी थोडेसे नवखे होते. हा दौरा जो झाला हा 3 वर्षानंतर झाला आणि मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी परिपक्वता आलेली आहे. म्हणजे तंत्रज्ञान जे आहे आपलं ते त्या काळामध्ये नवखं होतं आणि आता ते बऱ्यापैकी परिपक्व झालेलं आहे. आणि परिपक्व अवस्थेमध्ये जेव्हा आपण तिथे गेलो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण विदर्भाला समजून घेऊ शकतो आणि आपण जेव्हा समोरच्याला समजून घेतो तेव्हा त्याला समजून सांगणं पण सोपं नाही. तोपर्यंत समोरचं जे सांगेल त्यावरच आपल्याला सगळं अवलंबून राहावं लागतं. आत्ता तिथली माती आपल्याबरोबर बोलत होती, आता तिथली पिकं आपल्याबरोबर संवाद साधत होती, आता तिथली शेतकरी जी आहे ती आपल्याबरोबर मिसळत होती, त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत होत्या. इथून पाठीमागे फक्त त्यांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचायचे. मित्रांनो, विदर्भ म्हटल्यावरती नागपूर आठवतं आणि नागपूर म्हटल्यावर संत्री आठवतं. आम्ही लहानपणी शाळेमध्ये शिकलो होतो 4थीच्या पुस्तकामध्ये, जशी नाशिकची द्राक्ष, जळगावची केळी, तशी नागपूरची. आणि मग तिथं गेल्यावर मला कळलं की संत्री नागपूरची नाहीच आहे, ती तर अमरावतीची आहे, वरुडची. वरुड जे आहे तालुका अमरावतीमध्ये, परतवाडा वरुड जे आहे हा संत्र्याचा हब आहे. तर नागपूरमध्ये मोसंबी जास्त प्रसिद्ध आहे. जेव्हा आम्ही पहिली इथून सुरुवात केली नाशिकमधून, 5 वाजता आम्ही सोमवारी संध्याकाळी निघालो आणि बरोबर 12 वाजता 12:30 वाजता तिथे पोहोचलो. पारशिवनी म्हणून नागपूर जिल्ह्यामधला तालुका आहे, नागपूर क्रॉस करून गेलो. जेव्हा आम्ही पारशिवनीमध्ये पोहोचल्यानंतर आराम केला, सकाळी लवकर उठलो आणि पहिली व्हिजिट आमची मोसंबीची होती. तर शेतकरी हे किराणा दुकानदार होते. तर ती मोसंबीची बाग जी होती मित्रांनो, किती वर्षांची होती? 7-8 वर्षांची होती. त्या 7-8 वर्षात त्यांनी कधी पैसाच नाही पाहिला. शेतकरी म्हणे पैसा पाहिलाच नाही, आम्ही उपटून टाकणार होतो, मध्ये आंबे लावले आता. असं वाटे आम्हाला काढून फेकून द्यायचे बा. तुम्हाला असं वाटे काढून फेकून द्यावे? सेटिंग न झाल्यामुळे आम्ही आंबे टाकले. अच्छा, म्हणजे तुम्ही मधून मधून जे आंबे लावले ते याच्यावर भरोसा नाही राहिला म्हणून? भरोसा नाही होता म्हणून की आम्हाला काढून फेकायचे आहे बा आणि आंबा लावायचे आहे पूर्ण. पहिल्यांदा त्यांनी बेसोलोस वापरले आणि त्यांनी त्या बागेमध्ये बदल पाहिले आणि अतिशय सुंदर असा त्याला आंबे बहार आता लागलेला आहे. सर्वात विशेष म्हणजे त्यांची मरायला लागलेली झाडं सुद्धा काय झाली? फुटून आली. खूप आनंद त्या शेतकऱ्याला, त्याच्या त्या पांडुरंगाला पण खूप आनंद. तिथे आम्हाला एक डॉक्टर भेटले जे स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर आहे. बऱ्यापैकी त्यांना पारितोषिक मिळालेले, मोठमोठ्या म्हणजे नेते, अभिनेते यांच्या विलास त्यांनी केलेला आहे. तर ते नागपूरमध्ये राहतात आणि त्यांची पण शेती आहे 10-15 एकर. ते पण तिथं आलेले होते. त्यांनी ज्यावेळेस ते बघितलं त्यांना खूप आश्चर्य वाटलं, कारण त्यांची पण बाग आहे. माझी बाग पण एकदम फारच बेकार झालेली आहे. मी पण सर आता मी तर काही झाडं माझे काढायच्या तयार. यांनी आंबे लावले मध्ये, त्याच्यामुळे आंबे लावले मध्ये पा ते म्हणे हे काढायचं. तर तुम्ही म्हणतात आंबे लावले, मी पण आंबेच लावले मधात. आता लावले 1000 आंब्याची झाडं लावली याच्या मध्ये.
हे कसं वाटतं तुम्हाला हे? अरे किती सुंदर आहे सर. हा. आणि माझा एक आंब्याचे झाड आहे, त्याला इतका बहर आला होता यावेळेस. आणि मला वाटलं यार खूप मस्त झाला आहे. आता एकदम भारी झालं. हो. हा, पण त्याला एकही आंबा सेटिंग झालेला नाही. एवढा बहर येऊन. हो, एकही. आणि ती पूर्णपणे मरणासन्न अवस्थेमध्ये. तिकडं फळधारणा होणे किंवा फूल निघणे याला बाग फुटणे असं म्हणतात, आणि शेंडा येणे त्याला नवतीवर जाणे असं म्हणतात. आणि दुसरी विजिट आपण कुठे केली? भाजीपाल्याची केली आम्ही, वांग्याची. आता बघा, एक शेतकरी मोसंबी पिकवणारा, एक शेतकरी भात क्षेत्रामध्ये वांगी लावणार. हा, भाताच्या शेतीवर आहे हे. अच्छा, भातात शेतीवर आहे. हा, अगोदर भात होता सर या ठिकाणी. काय बात करता? हा, धानाची शेती आहे. धानाच्या शेतीवरच लावले. धान काढल्यानंतर वांगे लावले असे की त्याला बेर सुद्धा केलेलं नाही, सपाट जसा भात लावतात तसे वांगे लावले. वांग जर पाहिलं तर बागायती पिकासारखं वांग दिसतंय, बरोबर आहे ना? आणि त्यात तुमची कहर म्हणजे तुम्ही फ्लोवर केलेलं आहे, मोकळा फ्लो, मोकळा. त्याला सऱ्या सुद्धा नाही आहे व्यवस्थित. नाही सर वगैरे काही. हा, त्या वांग्यामध्ये त्यांनी आपल्याकडे जे बेसोल डोस टाकता, एक बेसोल डोस तो पण त्यांनी 1/3 केलेला, त्यातला बी 3रा हिस्सा टाकलेला. आणि तरी सुद्धा त्यांना खूप सुंदर असा रिझल्ट आलेला होता. भर उन्हामध्ये तिथे 20-25 शेतकरी जमा झाले. मी पहिल्यांदा कृषी सखी नाव ऐकलं, त्या कृषी सखी पण आलेल्या होत्या. त्यांना ती वांगी बघून खूप आनंद झाला. हे आपल्या गावचे आहे साहेब, हे ऑर्गॅनिक वाले आहे. मी ऑर्गॅनिक बद्दल वगैरे त्यांना मार्गदर्शन वगैरे करत राहते. तुम्ही? हा, अच्छा, कृषी सखी. अच्छा, बर. असा उमेद अभियानाकडून नाही का आम्हाला मार्गदर्शन वगैरे केलं जाते. अच्छा, माती परीक्षणापासून म्हणजे खोल नांगरणीपासून तुम्हाला ते प्रशिक्षण देतात आणि मग तुम्ही सर्वांना माहिती देता. पण त्यांना थोडासा जे फळकीड आहे त्याचा त्रास होता. पण एक प्रॉब्लेम आहे सर याच्यामध्ये, थोडासा अडीचा प्रॉब्लेम आहे. बरोबर असणारच ना. तो का होता? कारण त्यांनी बेसल डोस परिपूर्ण टाकलेला नव्हता, आणि त्यांच्याकडे पाणी व्यवस्थापन हे मोकळं पाणी असं होतं, जे भातासारखं पाणी सोडून द्यायचं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वैदिकमध्ये पाणी चालत नाही, भाजीपाल्याला तर पाणी. आणि त्यांना असं वाटतं उन्हाळ्यामध्ये ऊन आहे म्हणून भरपूर पाणी भरा. म्हणजे सेंद्रिय कर्बाचं महत्व हळूहळू त्या शेतकऱ्यांना आता समजायला लागले. त्यांना असं वाटायचं की काही नाही केली तरी विदर्भामध्ये मानसिकता काय आहे, आपाप येते. मग मी त्यांना म्हटलं आपाप येते तर आपाप जाते. ज्यावेळेस त्यांना हे दाखवलं की अशा प्रकारे वांगे पिकू शकतात, त्या वांग्याची क्वालिटी, या सगळ्या गोष्टी हे लक्षात आल्यानंतर त्यांना जरा आनंद वाटला. त्यांच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या. ते बघितल्यानंतर आम्ही पुढच्या भेटीला गेलो, मिल्क चार्जरसाठी. किती म्हशी आणि किती गाय आपण आता पाहिलं? 5 म्हशी, 5 म्हशी आहेत, या 2 आणि अगोदर आपण 3 गाय आणि 10 गाई. 10 गाई आपण बांबाळशी पाहिजे, आणि बैल 4. बैल 4. बर. म्हणजे पार्श्वनीनंतर दुसरा तालुका नागपूर मधलाच सावनेर. मग तिथे व्हिजिट केली. ते सर्व 3 महिन्यापासून वापरते, नव्याने सुरुवात केली. मला ही जानेवारीमध्ये मिळाली. माझा मित्र आला होता एक इथं, बोरजळ्याला आला होता. तो आला, गोठ्यावर बघितलं त्याने स्टार्ट केलं होतं यांच्याकडनं 5 किलो. तिकडं लोकांना बऱ्यापैकी चांगलं माहिती आहे एसटी वैदिक काय, रामसर काय. सर्वांना जे रिझल्ट जे आहे ते खूप सुंदर आहे. ते 3 भाऊ होते, त्यांना मी तिथं पहिल्यांदा दाखवलं की एखाद्या गोठ्यावर मिल्क चार्जर चालू आहे का नाही त्यांचा उकिरडा बघून सांगता येतं. उकिरडा जाऊन बघायचं मिल्क चार्जर वापरतो की नाही वापरतो. हे आता मी कशा पाय दिला, मी ताज्या शेणावर. चप्पल बघ, चप्पल बघ, बघ पाय काढला बघ, शिकटलंच नाही. तिथे आम्ही सर्व चर्चा केली आणि तिथून 3ऱ्या तालुक्यामध्ये आम्ही गेलो, काटोलला मोसंबी. ती मोसंबीची व्हिजिट जी होती त्याच्यामध्ये 2 बागा शेजारी होत्या. त्या भागामध्ये मोसंबीचा हबच होता, चिकन नसते मोसंबी. पण एक गंमत तुम्हाला सांगतो मी, विदर्भामध्ये म्हणजे अतिशय दारुण अशी परिस्थिती, वाईट परिस्थिती. काय, तुम्हाला एकही बाग अशी निरोगी बघायला मिळाली नाही. प्रत्येक बाग ही सलावर गेलेली, पिवळी पडलेली, मध्ये मध्ये झाडं मेलेली. निरोगी एकसारखी बाग अशी एकही मोसंबीची बघायला मिळाली. त्यांनी जेव्हा आम्हाला दाखवलं की त्यांच्या सर्व क्षेत्रावर ते वापरतात, पण तुम्हाला म्हटलं ना मी, त्यांचा वापर म्हणजे काय, आपल्यापेक्षा 1/3. तरी सुद्धा दोघांमधला बदल हा स्पष्ट जाणवत होता, एकदम स्पष्ट. ते जे न वापरणारे केमिकलवाले होते ते पण समोर उभे होते. आणि त्यांनी शेवटी मान्य केलं की माझं नुकसान जास्त होतंय. म्हणजे किती, त्यांचे दरवर्षी 50 झाडं जायची. दरवर्षी तुमची झाडं किती जाता? 2 वर्षापासून तर भरपूर जाऊन तरी किती गेले असतील? 10, 20, 50, 100? 50च्या वरच गेले. 50च्या वर गेले. जर तुमचं एक झाड 10 वर्ष जगलं, हिशोब करा, 10 वर्ष जर जगलं
तर 10 वर्षामध्ये एक झाड एका वर्षाला आपण 100 किलो माल धरू आमच्या हिशोबाने. तुमच्या हिशोबाने 50 किलो आहे आणि आमच्या हिशोबाने 100 किलो आहे, कारण आम्ही किती काढतो 200 किलो. मग त्याला सांगितलं मी एक झाड मेलं ना तुझं 30,000चं नुकसान, 50 झाडं मरणं म्हणजे 15 लाख रुपयाचं नुकसान झालं. 10 वर्षात तुझा 500 झाडांचा बगीचा खतम. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं सगळं झाल्यानंतर आम्ही अगदी रात्री उशिरा 7 वाजता आम्ही शेवटच्या व्हिजिटला पोहोचलो काटोलमध्येच. तर ते बँकेचे मॅनेजर त्यांचं झेंडूचा प्लॉटला आम्ही व्हिजिट केली. खूप आनंद झाला त्यांना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी फक्त 2 एकरला 1200 ग्रॅम RNPH वापरलं. 1200 वापरायला पाहिजे 6 किलो वापरलं. किती? 1200 ग्रॅम. आणि कृषी अमृतच्या बॅग 12 बॅग वापरले त्यांनी, म्हणजे 6. एवढ्या कमी डोसवर त्यांचं जे झेंडू आहे, 2 प्रकारचे झेंडू होते, एवढे सुंदर आले त्यांचे झेंडू. ते खूप खुश. सगळं दगडाचं रान, दगड आणि माती, दुसरं काहीच नाही. तर जेव्हा आम्ही ते त्यांची हिस्ट्री ऐकली तेव्हा चकित झालो. त्यांनी डाळिंबाला 5 लाख रुपये खर्च करून डाळिंब उपटून फेकून दिले होते. त्याच्यानंतर त्यांनी शेवंती लावली होती. शेवंतीनी त्यांना एवढे पैसे खर्च करायला लावले, पण एक फूल हातामध्ये आलं नाही. त्याच वावरामध्ये शेवंती ज्यावेळेस केली होती, मग त्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीने करत होते? पूर्ण रासायनिक पद्धतीने करत होतो. मग तिचं उत्पन्न किती आलं? 0 हातातच नाही. आम्हाला एक फुल पण नाही मिळालं. त्याच्यावर त्यांनी काय लावलं होतं आता हे ते 3 वर्षापासून व्हिडिओ बघत होते, परंतु पहिल्यांदा त्यांनी आत्ता वापरलं. मग वापरल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला. तिथे आलेले 2-3 शेतकरी होते, त्यांनी त्यांच्या शेवंतीचा अनुभव सांगितला. 37 गुंठ्यामध्ये 8 लाख रुपये झाले त्यांचे. जेव्हापासून आम्ही SCT करत आहोत तेव्हापासून मार्केटमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतात. रेकॉर्ड ब्रेक नाही का? आपण एका एकरमध्ये आपण 8 लाख रुपयाची शेवंती विकली मार्केट. त्यांचं त्या भागामध्ये व्यापाऱ्यांकडे नाव झालं होतं. त्यांनी फार सुंदर अनुभव सांगितले. मग त्या शेतकऱ्यांची ज्यावेळेस आम्ही सगळी भेट घेतली आणि रात्री मुक्कामाला आम्ही काटोलला, बरोबर ना, सकाळी पुन्हा आमचा दौरा 7 वाजता सुरू झाला. मग पहिली विजिट आपण कुठे गेली? वरुडमध्ये केली. ती म्हणजे संत्रीची. आता बघा, आम्ही आता अमरावतीमध्ये आलो, नागपूर ओलांडून अमरावतीमध्ये आलो आणि संत्री सुद्धा. पहिल्या शेतकऱ्याला भेटायला गेलो, 25 एकरचा शेतकरी होता. तिकडे गेल्यानंतर बघितलं नुसत्या बागाच बाग. आणि तीच परिस्थिती, शेकाट्यासारख्या वाढलेल्या, अशा खराट्यासारख्या, उलटा खराटा करा तुम्ही, सगळी काहीच परिस्थिती. ज्यावेळेस ती प्लॉटवर गेलो तर त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यांनी मोसंबीचा पहिला रस्त्यावर एक प्लॉट होता, त्याला त्यांनी वापरलेलं होतं. ते म्हणे हा बाग पूर्ण संपला, म्हणजे उपटून टाकणार होतो. प्रत्येक शेतकऱ्याची कहाणी, बाग लावला की मरतो. आणि मग ज्यावेळेस ती प्लॉट त्यांनी पाहिला तर ते मरायला लागली, खराटा झालेली झाडं सुद्धा काय झाली, फुटली. त्या बागेमध्ये पाहिलं तर ते जे शेतकरी होते, तर निलेश नाव होतं त्यांचं, यंग शेतकरी आहे, ते खूप एक्साइटेड होते. मग आम्ही जेव्हा त्यांच्या प्लॉटवर गेलो तर रस्त्याने आम्ही त्यांचं ड्रोनमधून जेव्हा ते सीन पाहिले, त्यांच्या पंचक्रोशीमध्ये अशी बाग नाही, अशी बाग तयार झाली. मग तिथे गेल्यावर कळलं ती बाग त्यांच्या भावाची आहे आणि त्यांनी बटाईने घेतलेली आहे. 60% यांचे, 40% त्यांच्या भावात. आणि भावानी बाग याच्याकरता दिली का तिचा खराटा झालेला होता. प्रश्न जर नसतं मिळालं हे त्यांचं नंतर काही खरं नव्हतं बागेचं बी. तशी ती बाजूची काढली, काढायचाच प्रयत्न आहे. म्हणजे तुमचे एक बाग काढायचं काढणारच होता कोण? हा, मी घेतला ही बाग. माझ्या सख्या भावाची. तुला आता काय म्हणतात पाहिलं? तू खुश आहे बिलकुल. तू त्याच्याकडे पाणी गिनी बोलणं, तू आता आनंदानं पाणी ओलावलं, ते सगळं तो विचारत काढून टाकतो म्हणे. तू काढू नको माझं. नाही विचारत नाही का आता? मी 60-40 ने घेतली ही बाग. 40% तुला म्हटलं, 60% खर्च माझा मेहनत त्याची आहे. ज्यावेळेस यांनी SCT वैदिक चालू केलं, त्यांनी पहिला बेसल डोस भरला RNPH आणि कृषी अमृतचा. नंतर दुसरा बेसल डोस मध्ये त्यांनी SSM दिलं कृषी अमृत बरोबर. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो की त्यांच्या परिसरातले मध्ये सोडा तुम्ही, त्या पूर्ण तालुक्यात अशी बाग. ते म्हणे लोकांच्या बागांना फळच नाही, फुटलीच नाही कोणाची बाग म्हणे परिसरामध्ये. ज्यांच्या फुटल्या आहे त्यांच्या खाली सगळं अंथरूण आहे, सगळं गळून जातं म्हणे. आपलं गळालेलं पण नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेटिंग 1 नंबर आहे. कॅनॉपी तर अशी चमकाची तेल लावल्याप्रमाणे 3 एकरला पूर्णपणे अशी खाली एवढी जाड जाळी झालेली आहे. कशाची? मुळीची. तुमच्या झाडाच्या मुळ्या वगैरे 3 महिन्यामध्ये अशा स्ट्रॉंग झालाय, फुगल्या की डावळा खूप झालाय, फुगले ना. म्हणजे हे वाढले, एकदम वाढले. SSMला ना RNPHच्या बेसल डोसला तिकडे शेती एवढी रिस्पॉन्स करते वैदिकला का बात करायची नाही. का त्या लोकांनी अजून फार केमिकल वापरलेलं नाहीये, फार नुकसान केलेलं नाहीये मातीचं. मग अशा प्रकारे जेव्हा त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, एवढे आनंदी होते ते. त्यांचा आनंद आम्हाला जाणवत होता. एका झाडाला
खालून भेरूड लागलं होतं, उंदरांनी कोरलं ते खोड कोरलं होतं, त्या बिळी केलं होतं खोडामध्ये, आणि ते झाड वरती फुटलं होतं, त्याला फळ झालं. हे बघ काय, हे उंदराने काय केलं आहे, बिल तयार केलं, आणि त्याच्यावर हे काय, हे हे काय, हे काय बघा, सोडलं ते बुरू, हे बरोबर, सलावर लागलेलं लागल्यासारखं, बरोबर आहे. आणि हे बघा, हे काय, हे पूर्ण सलावर गेलं बघा, डिंक्या वगैरे सगळे लक्षणं याच्यावर आहे. हे बघा, हे काय डिंक्या वगैरे सगळे लक्षणं याच्यावर आहे. आणि असं झाड ज्याची ह्या फांदीला काय शिल्लक आहे बघा बरं, ह्या फांदीला काही शिल्लक आहे का? नाही, ही मेलेली फांदी आहे ना पूर्ण, आहे ना. जा बरं वरती, ह्याला काय लागलाय बघा, फळ लागले. हां बरोबर आहे. ते पण चकित म्हणजे सर मेलेले मरायला टेकलेलं संपून गेलेलं झाड सुद्धा फुटलेलं पूर्ण भुसा निघत होता, भुसा. आणि दुसरा एक अनुभव चकित करणारा असा की त्यांच्याकडं मागच्या आंबे बहाराचे फळं होते, चुकून राहिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पूर्णपणे पिकलेलं. याचा देठ आम्ही उडी मारून ओढून काढ, तुटत नव्हता, फांदी वाकली खाली, उडी मारून ओढलंय खाली बघा. आता धरलंय बे, अजून ते जेठाने सोडलंय का? नाही सर, एवढं लाल झाल्यावर आपोआप गळून जातं. हां हे बघा, हे बघा फांदी बघा ना, बघा फांदी कुठं आली बघा, टाईट आहे बिलकुल, तो हे बघा ना, मजबूत आहे त्याला. हां हे बघा आता तुटलं. म्हणजे बापरे, जर केमिकलमध्ये असं राहिलं मागे ते खायजोगतं नसतं, सोडलं असतं ते झाडाला, सोडलं नसतं आतापर्यंत. की एवढा चमत्कार तिथे पाहायला भेटला. आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की उत्पन्नाचं रेकॉर्ड नक्की यावर्षी ब्रेक होणार. आणि त्यांनी आता संकल्प केला की पूर्ण बागांना ते काय करणार आहे, वापरणारी त्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे. अशा प्रकारे आमची पहिली विजिट झाली. दुसरी विजिटला आम्ही जेव्हा गेलो तिथे भरपूर शेतकरी वाट बघत होते, जवळजवळ 30-40 शेतकरी तिथं पण होते. आणि ते सगळे शेतकरी आपापले अनुभव सांगायला असे आतुर होते, आतुर. तर तिथं आम्ही बाग बघितली, नव्याने त्यांनी वापरायला सुरुवात केली. खूप तज्ज्ञ माणूस, डिप्लोमा झालेला ॲग्रिकल्चरमध्ये. मग तिथं आम्ही जेव्हा व्हिजिट केली, त्यांचा गहू, त्यांचे कांदे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांचा बाग सुद्धा अजिबात फुटतच नव्हता. त्यांच्या परिसरामध्ये लोकांचे जेव्हा छाटण्या केल्या तर सगळ्यांचे बाग कोऱ्याच्या रिकामीच राहिले, कोणाचाच फुटला नाही. मग 7 वर्षामध्ये गेला आतापर्यंत 3 वेळा माल यायला पाहिजे होता, 4 वर्षानंतर माल सुरू होतो, बरोबर आहे. मग 3 वेळा जर माल यायला पाहिजे होता, 3 वेळा माल यायला आला का? चांगले जबरदस्त बदल आहे. याच्या अगोदर म्हणजे असं वाटत नव्हतं का मला काय एवढी फूट निघाल नव्हती, निघाल बरोबर, एवढी चौडी पत्ती निघाल बगीचाला. याच्या अगोदर माझा मोठाही बगीचा होता, मी पाहिलेला आहे, पण मला शिक्षणच मिळालं नाही. तुम्ही आता रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढण्यात तयारीला लागा. मग त्यांचा बाग सुद्धा अतिशय सुंदर, त्याला सेटिंग वगैरे झाली होती. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिल्या की सर्वात महत्त्वाचं काय आहे, पोषण. फवारण्या महत्त्वाच्या नाही, रोगावर काम करणं गरजेचं नाही. मग त्या सगळ्या शेतकऱ्यांचे सर्व, अगदी तुमचं अमरावती असो किंवा नागपूर असो किंवा वाशिम, यवतमाळ असो, अकोला असो, सगळ्यांची मानसिकता एकच आहे की आपोआप येते. आणि आपण फक्त थोडंसं खत टाकायचं, पाणी भरायचं आणि वाट बघायची येते की नाही. आलं तर परत टाकायचं, नाही तर टाकायचं. त्या सर्वांची भेट घेऊन, माहिती देऊन आम्ही पुढच्या विजिटला गेलो अचलपूरमध्ये. आणि अचलपूरमध्ये जी विजिट होती ते एक मिलिटरी मॅनचे वडील होते. त्यांनी तिकडे बॉर्डरवर व्हिडिओ पाहिले आणि यांना कामाला लावून दिली. त्या काका जे होते त्यांची बाग होती जवळजवळ 12-13 वर्ष, 12-13 वर्षाची होती, 400 झाडं होती ना, बरोबर. तर तिथं पण असे बरेच शेतकरी जमा झाले होते, कपासवाले. त्यांना म्हटलं, सायकलवाल्यांनी काय केलं, कार घेतली. म्हटलं की तुमच्या सर्वांची मानसिकता काय आहे, कपाससाठी. एक जण उभा राहिला, तो म्हणजे साहेब कपासने आम्हाला जगून तरी धरलंय, यांना उपाशी मारायची वेळ आणली म्हणजे. सर्वेना डोक्यातून काढून टाकला हा विषय, बगीचाचा विषय. कारण का कपाशी चालली, तूर चालली, कांदा, हे थोडे थोडे पिकं याच्यात बरं होऊन राहिलं, लावलेला पैसा निघून राहिला, पण याच्यापासून काही भेटूनच नाही राहिला आपल्याला. 5-6 म्हणलं हेच विचार आहे म्हणलं तुमचे, जे तुम्हाला प्रगती करू देत नाही. तर त्यांच्या जमिनी इकडच्या थोड्याशा खळगट जमिनी, म्हणजे कापसाच्या जमिनी होत्या ना, खोल माती, काळी माती, अचलपूर भागात. तर तिकडचे लोक एवढे वैतागले आता संत्र्याला का त्यांनी उपटून केळ्या लावायला सुरुवात केली. त्यांनी केळी लावल्या ना, त्या केळी बी तशाच पिवळ्या पडतात. काहींनी आंबे लावले, आंबे बी पिवळे पडतात. म्हणजे तुम्ही काही बी लावले, पिवळं का बरं पडतं? दोष पिकामध्ये का पिकवणाऱ्यामध्ये शोधा तरी. मग त्यांना समजून सांगितलं, त्यांनी पण बेसल डोस टाकलेला होता, RLPH
अजिबात नाही. डायरेक्ट कृषी अमृत आणि SSM टाकलं, ते बी 2-2 1-1 400 झाडांना. त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. तिसरी गोष्ट ते पाणी, भरपूर पाणी द्यायचे. त्यांना दाखवलं शेवाळ आलेले खाली. हे काय इथे खाली काय आले? हे ते ओली झाली आहे फटी. ते तुम्हाला ओल दिसते, मला काय दिसतंय? शेवाळ आहे. शेवाळ दिसतंय, बरोबर आहे ना? शेवाळ कुठे येतं? ओढ्याला येतं ना, का शेतात येतं? शेवाळ कुठं यायला पाहिजे? जास्त पाणी झालं म्हणून ते जिथं पाणी साचतं तिथं काय येतं? हे बरोबर आहे ना? मग त्यांना दुधाचं उदाहरण सांगितलं. दुधाला साय यायला लागली, तुम्ही वरून पाणी ओतलं, काय होणार? तुमची गॅसची टाकी संपल पण साय नाही येणार, वरून गॅसच्या टाकीचं बिल द्यावं लागेल. फुटायला गेला का बाग, फुटायच्या ऐवजी नव्हती निघती, बरोबर आहे? किती सोपं आहे. कारण दुधामध्ये सारखं पाणी पडत राहिल्यावर तुम्ही किती पण तापवा, काय येईल? साई येईल का? साई यायचा वेळ झाला पाणी वतलं ग्लासभर, साई यायचा वेळ झाला पाणी वतलं ग्लासभर, गॅसची टाकी संपल पण साई नाही यायची. म्हणजे साय येण्याची प्रक्रियेसाठी ते दूध बी चांगलं पाहिजे, स्टोरेज पाहिजे आणि त्याला ताण बी बसला. मग ताण बसण्यासाठी तुम्ही झाडाच्या खोडापासून कमीत कमी 4 फुटापर्यंत पाणी द्यायचं, लांब पाणी द्यायचं. म्हणजे अशा प्रकारे त्या शेतकऱ्यांची विजिट झाली, त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. तिथे एक शेतकरी आले होते, मग त्यांनी सांगितलं पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आमच्याकडे आले होते म्हणे. त्यांनी परतवाड्याला एक मेळाव्यामध्ये सांगितलं होतं म्हणे हे झाड जंगली आहे म्हणे, जंगली जंगलासारखं वाढलं. माझा विषय नाही. बर बर वारले रे एक वेळा नाही म्हटलं तर डॉक्टर अमीन असं एकदा परतवाड्याला व्याख्यान झालं म्हणजे संत्राची बाग म्हणजे ही रानटी बाग आहे. क्या बात आहे, अगदी बरोबर. तुम्ही येईल म्हणून रानटी बाग आहे ना, आपण एवढं करतोच काय म्हणून. एकदम बरोबर. त्याला रानटी सारखं द्या ना, त्याला निसर्गाचं द्या. आता बघा म्हणजे जसं आपण पहाडात राहिले एकदम सोपं नाही, तसं नाही. बघा ऐका, एक लक्षात घ्या, रानटी म्हणजे काय? त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नका. छेडछाड करू नका म्हणजे काय? नांगरणी वखरणी, जास्त पाणी, थोडं थोडं द्या. जे द्यायचं ते कसं द्या? थोडं द्या. पण जे देणार आहात ते कसं द्या? चांगलं द्या. खायला द्यायचं तर तूप द्यायचं, मग ते जे नैसर्गिक आहे ते झाडाला द्यायचे. आपल्या वैदिकमध्ये तेच आहे, जंगलच आहे सगळं. आपल्या वैदिकच्या सगळ्या औषधांमध्ये जंगलच भरलेलं आहे, कुठून सगळं. कळलं का तुम्हाला? म्हणून झाडपाल्याची जी जडीबुटी आहे त्याच्यापासूनच बनलेलं आहे वैदिक. आणि म्हणून ते जे म्हटले की हे जंगली आहे, त्याला जंगली खाऊ घाला. ही समस्या त्यांच्या लक्षात आणून दिली. तुम्ही कुठली पिकं लावा, फेलच होणार म्हटलं. म्हणजे तुम्ही तुकड्या तुकड्यामध्ये शेती करता, एक संघ शेती केली पाहिजे. ते मातीवर कामच करते, ते सगळं काम कशावर करता? झाडावर. मग त्यांची विजिट झाल्यानंतर धावपळ करता आम्ही तिवश्यामध्ये गेलो. तिवश्यामध्ये आपण विजिट वादळी आणली. अगोदरच शेतकरी फार मोठे, जंगल पेटून दिलेलं लोकांनी, जंगल तोडून तिथे शेती करायला सुरुवात, मोठी आग लागलेली. जंगलाचे वाळलेले लाकडं जेव्हा मी पाहिली, मला तर असं वाटायचं जंगलाचं सरणच असलेलं आहे. तिथे पण मोठी शेतकरी होती, 30-40 शेतकरी आले, तिथे पण आलेले होते. आणि आजूबाजूला वातावरण पावसाचं एवढं भयानक होतं आणि ते जरा थोडं उंचावर होतं. आजूबाजूला सगळं पावसाचं वातावरण. आम्ही तिथे गेलो, व्हिजिट चालू केली. ते शेतकरी 3-4 वर्षापासून वापरतात, पण ते SCTचे युजर आहे, ते सगळ्या शेतीला वापरत होते. परंतु त्यांनी यावर्षी पहिल्यांदा कोणाचं तरी पाहिलं ना ऐकलं आणि वैदिक पूर्णपणे एका बागेला केली. व्हिजिटमध्ये अनेक प्रश्नोत्तर झाले, खूप दुरून दुरून शेतकरी आले होते. एक जणांनी तुरीचा अनुभव सांगितला. आम्ही शेंग ही दाखवायचं होतं मला. हा कसे शेंग आहे? दाणे कसे? दाणे दाणे कसे? दाणे एकही मुकण नव्हता दाण्यात. आणि नवीन शेतकरी पण खूप सारे प्रश्न विचारत होते, त्यांचे अनुभव ऐकून घेतले. आम्ही गेल्याच वादळी पावसाने असा दणका दिला, विजा आणि पाण्याचे असे मोठे मोठे थेंब, का त्याच्यामध्ये बरेच जण असा विचार करत पळून जावं होतं. काय म्हटलं घाबरू नका, तो काही करत नाही म्हटलं. आपल्याला जाऊ द्या, येणार नाही तिकडे. ती सगळे नृत्य करते, याला तांडव म्हणतात ना. आणि त्याच्यातून नवनिर्मितीच असते, लक्षात ठेवा. आणि व्हिजिट चालू झाली, एक सारखा गडगडाट चालू, पाऊस चालू, आजूबाजूला वादळ चालू आणि आमची व्हिजिट चालू. शेवटचे सागर सर आले, त्यांचा नंबर त्यांनी सांगितला आणि व्हिडिओ संपणार. 1 सेकंदात एवढा पाऊस आला की तिथून फक्त 50 मीटर जाईपर्यंत अख्खे वळले झाले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर पाचोरे. जर संपूर्ण विदर्भात तुम्हाला जर शेती संदर्भात किंवा इतर मार्गदर्शन हवं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 70 30 77 26 10. चलो चलो. सीन बघ एक बघ.
जोपर्यंत व्हिडिओ चालू आहे, मुलाखत चालू आहे, एक थेंब नाही आला. म्हणजे अगोदर आला, घाबरवलं, पळून जात आहे काय पाहिलं, पण कोणी हल्ले नाही जागेवरून. मी आश्वस्त केलं, म्हटलं काय येत नाही, घाबरू नका म्हटलं. तर सांगण्याचा तात्पर्य तो अनुभव सगळ्यांसाठी काय होता, एकदम अनोखा होता. म्हणजे प्रकृती जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर प्रकृती सुद्धा काय करते. आणि नंतर जेव्हा आम्ही येताना पाहिलं तर सगळीकडे पाऊस झालेला खूप प्रचंड. आणि तिथून आम्ही ज्यावेळेस निघालो, अमरावतीमध्ये रिटर्न आलो, येताना आम्ही एका महाबली हनुमान याचं आम्ही तिथे दर्शन घेतलं. फार म्हणजे काही आख्यायिका तिथे आहे. हां, जागृत देवस्थान असं म्हटलं. आम्ही दर्शन केलं, रात्री अमरावतीमध्ये थांबलो. अमरावतीमध्ये थांबल्यानंतर सकाळी आमचं पुन्हा रुटीन चालू झालं. आणि पहिली विजिट होती यवतमाळमध्ये. बघा किती जिल्हे गेले. यवतमाळ नेरमध्ये आम्ही जेव्हा ती व्हिजिटला आलो, व्हिजिटला आल्यानंतर सगळे पडीक राहणं आणि एकच शेतकरी तेवढा हिरवा. मग जर ड्रोन उडवला त्यावेळेस मला सर पलीकडे तर धरण आहे म्हणे, पाणी भरलेलं धरणामध्ये, आणि आजूबाजूला सगळं म्हणे पडीक आहे. म्हणे यांच्याकडे काय लाईट नाही का? म्हणजे लाईट आहे, इथली लाईट आहे. ह्या भागामध्ये एवढी जमीन आहे, पाणी नाही आहे का? आहे ना. जर विहीर खोदली तर पाणी नाही आहे का? आहे. पण सगळी पडीक आहे. पडीत आहे का बरं? ज्यावेळेस आम्ही त्या वावरात गेलो तर आम्हाला खरं यवतमाळमध्ये का आत्महत्या होतात मला तेव्हा पहिल्यांदा कळलं. वेगवेगळी कारणं असतील भरपूर, परंतु दिशा नाही, अज्ञान, आळस आणि अहंकार, तिन्ही गोष्टी आम्हाला तिथं प्रत्यक्ष पाहिल्या. यवतमाळ जिल्हा जो आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. आणि तो का प्रसिद्ध आहे याचं एक कारण मला आज इथं सापडलं. पहिलं ते ज्यावेळेस आम्ही गेलो तर पहिल्यांदा आम्ही ॲस्टर पाहिलं, एवढी फुटलेली होती की त्याला एवढे फुटवे काही प्रमाणच नाही. पुढे गेलो वांग्याला एवढे फुटवे आणि एवढे वांगे लागलेले मी तर नाही पाहिले आजपर्यंत. झाड तुम्ही कुठलं उचका? फवाऱ्याचा फरक असाल पाहिजे. हे बघा, फवाऱ्याचा आहे, खत टाकला पण त्याचा आहे, तरी फवारा पाहिजे. सेंद्रिय शेतीचा आहे सर्व. म्हणूनच तुम्ही लवकर म्हातारे झाले. वैदिक, सर्व वैदिक आहे. आणि जमीन काय माहिती का, त्या माणसाने खंडाने घेतली. आणि मी मक्त्यान शेती केलेली आहे. तुमची शेती किती आहे? माझ्याजवळ शेती नाही आहे, मी दुसऱ्याची केलेली आहे शेती. स्टेशनरीचं दुकान आहे. माझं दुकान आहे स्टेशनरीचं. ही जमीन तुम्ही असं जर पिकं पिकायला ते विकत घ्याल. आणि त्याच शेतकऱ्याची शेजारी जमीन आहे, तिथं सगळा कोंबडा आहे, काहीच पिकत नाही. मला सांगा ते वांगे एवढे सुंदर, मी तर 5-10 मिनिटं नुसते वांगेच पाच, प्रत्येक झाड उचललं का वांगे पाच बसायचं. मला ती मुलाखत बाजूला राहिली, सगळं बाजूला राहिली. हे फळं बघा, 1 2 3 4, हे बघा खालपासून वरपर्यंत बघा सगळी फळझाड. एवढी फळझाडांना वांग्याला नसते. अरे भरपूर, म्हणजे असं सेटिंग मीच नाही पाहिलं आजपर्यंत. सर हे मी वर दाखवतो फक्त, खाली बघा, हे बघा. हां सर, काय तुफान आहे हे, याला म्हणतात तुफान आलं. या कुठेही थोडा सुद्धा पानावर डाग नाही. आणि तेवढ्यात त्याचा तो मालक होता जमिनीचा, तो आला त्या पलीकडच्या जमिनीचा, तो त्या जमिनीचा. म्हणजे फवाऱ्याशिवाय शक्य नाही म्हणे साहेब. म्हटलं तुम्हाला काय माहिती आहे का याच्यातलं? हा म्हणे माझा जन्म गेला पिकवण्यामध्ये. ही माती ही आपली आई आहे, आणि तिच्या गर्भातून आलेलं हे सगळं झाड काय, तिचं बाळ आहे. मग तुम्हाला बाळापेक्षा जास्त लक्ष कशावर द्यायला पाहिजे? आईवर. पण आम्हाला सवय लागली बाळावर लक्ष द्यायची. पाटील बरोबर आहे का? आम्ही बाळावर लक्ष देतो म्हणून फवारे मारतो. कधी मातीला फवारा मारायची गरज पडली आजपर्यंत? नाही. बरं मला सांगा, तुम्हीच 30 वर्षापूर्वी जेव्हा पिकं करायचे तेव्हा किती फवारे मारायचे? नव्हतेच मारत ना. 30 वर्षापूर्वी केव्हा फवारे होते? नव्हतेच ना. तरी पण किती मस्त पिकं यायची. आणि आता तुम्हीच काय म्हणताय का फवारे मारले तरच चांगलं येते? सवय पडली आहे ती. तसं नाही, तसं आम्हाला शिकवलं. मी तुम्हाला काय सांगतो, मी तुम्हाला चुकीचं नाही ठरवत आहे. तसं आमच्या मनावर काय केलं, बिंबवलं. कळलं का तुम्हाला? आणि ते एवढं बिंबवलं गेलं की आम्हाला जे विष आहे ते पण अमृत वाटायला लागलं. विषाला आम्ही औषध म्हणतो. नंतर मला कळलं का त्यांची जमीन यांनी घेतलेली खंडन. म्हटलं तुम्ही तुमच्या डोक्यात जे चाललंय ना त्यांनी तुमची प्रगती होणार. तुम्ही पहिलं समर्थ तुम्हाला काय सांगतो ती समजून घ्यायला शिका. नाही म्हणजे साहेब शक्यच नाही, फवारण्या मारल्याशिवाय पीक येऊ शकत नाही म्हणे, वांगे तर नाहीच येत म्हणे. म्हटलं यांनी नाही मारल्या म्हणजे त्या शेतकऱ्याने एकही कीटकनाशक बुरशीनाशक मारलेलं.
ज्या यवतमाळमध्ये लोक आत्महत्या करतात त्या यवतमाळमध्ये SCT वैदिकवरचा प्लॉट जर पाहिला तर एवढं सुंदर वांग आणि लाग एवढा, ते माणूस 3 बाया तोडायला लावतोय, पण ते 6च गल्ल्या होते 3 बायांना दिवसभरामध्ये. एका दिवसात किती तोडता? 1.5 नाही नाही, किती सगळं ते क्षेत्र होतं का? सगळं नाही, फक्त 6 लाईनी. 6 लाईनी होते. सगळ्या लाईन किती आहे? तशा 18 आहे. 18 19. म्हणजे 3 दिवस तोडायला जाता? 3 दिवस तोडायला जाता? नाही 3 दिवसात तोडणं नाही होत. 150 किलो माल काढतो एका दिवसाला. अख्खा जर फेरा मारला तर 18 गल्ल्या होत्या. 450 किलो माल एका तोड्याला निघतो. आणि तोच शेतकरी मला सांगायचा का साहेब 70-80 हजार रुपये खर्च करून सुद्धा केमिकलवर वांगे माझे टिकले. आणि तो म्हणे सर आता मी चांगलं पिकवले पण याला मार्केट. मग मी त्याला आयडिया सांगत होतो की अमरावतीला जा, यवतमाळला जा, तिथे ठेलेवाल्यांना भेट, तिथे बोर्ड लाव, एखाद्या श्रीमंत सोसायटीमध्ये जाऊन बोर्ड लावून बस. SCT वैदिकचे वांगे, औषधी वांगे, कुठलेही केमिकल वापरले नाही. एखादा पुढा घेऊन जा म्हणला आपला RNPHचा, दाखव त्यांना. तर ते सगळं सांगत होतो. तेवढ्यात एक शेतकरी आला. तो शेतकरी आला आणि तो म्हणे कुठली व्हरायटी आहे? म्हटलं अहो काका व्हरायटीचं महत्व एवढं नाहीये. नाही असं कसं नाहीये, व्हरायटी महत्वाचीच आहे ना. जर्सी गाय आणि गावठी गाय फरकच आहे त्यामध्ये. म्हटलं मला एक सांगा, तुम्ही जर पोषणच व्यवस्थित नाही दिलं तर व्हरायटी काय करेल? हा म्हणे पोषण महत्वाचं आहेच आहे. त्याला सांगितलं की तुम्ही हे जे पिकवताय हे सोन्यासारखा माल आहे. मग त्याला जे लाग दाखवला सगळं ते खुश झाला बघितलं. मग त्याने अनुभव सांगितला. म्हणजे साहेब मी पण खूप वांगे करतो, माझे वडील क्वालिटी कंट्रोलचे इन्स्पेक्टर होते आणि या भागामध्ये यवतमाळच्या या नेर भागामध्ये भाजीपाला त्यांनीच आणला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याची पोल्ट्री फार्ममध्ये बरंच काही आणि खूप व्यस्त कारभार, 40 एकरचा कारभार होता. तर ते म्हणे आता माझं भेंड्या तोडायचं काम चालू आहे म्हणे, मजूर कामाला लागलेले, मी फक्त पाहायला आलो कुठली व्हरायटी आहे म्हणे, फार भारी वांगे आहे म्हणे म्हणून आलो. म्हटलं तुम्ही केले का नाही कधी वांगे? हो ना म्हणे केले होते वांगे मी. वडील नव्हते म्हणे माझे, वडील असते तर मला फवारे मारून दिले नसते म्हणे, पण वडील माझे गेले होते. तुम्ही एवढ्या फवारे मारले का मी फवारे मारू मारू थकलो आणि शेवटी शेंडाळीनी प्लॉट घ्या. म्हटलं तुम्ही फवारे मारले म्हणूनच गेला. माझे वडील 88 सालापासून आम्ही भाजीपालाच काढून राहिलो, वांगीही काढले आहे. मला फक्त जातीच्या नाही. माझे वडील होते ॲग्रिकल्चर, जातीवरच अटकले. जातीवर अटकलो आहे मी, बाकी कोणत्या याच्यावर नाही. फवारणी नाही असं पडतंय का? निंबोळी अर्क वगैरे मारले नाही ना, काहीच नाही ना, काहीच नाही. पण तेव्हा किती मारले फवारे तुम्ही तेव्हा? तेव्हा तुम्हाला सांगतो वडील राहिले असते तर कमी मारले असते. मी माझ्या हुशारीने एवढे मारले आणि शेवटी आली शेंड्याळी. बरं आपल्या प्लॉटवर आहे. आणि मग माझ्या वडील म्हणे अबे मूर्खा म्हणे पहिलेपासून तो निंबोळी अर्कच मारला असता म्हणे, तर काय लिहित होतो. मग त्यांना सगळं समजून सांगितलं रोग नाहीये, किडी नाहीये, काय येतात, हे का पिकलं, याला एकही फवारण. त्यांना आश्चर्य वाटलं याला एकही फवारण. मग मित्रांनो त्या शेतकऱ्याने सांगितलं 1 एकर शेती करायची पण 50 एकरच्या तोंडात मारली पाहिजे. स्मार्ट विजन मध्ये आपला का तिकडं का भाजीपाला गेला तर आपल्याला ह्या 1.5 एकरामध्ये आपण 50 एकराची बरोबरी करतो. सत्य म्हणजे त्याचंच नाव SCT वैदिक आहे. मग ते त्यांना जरा आनंद आला. ते म्हणे मला असे जुळदार द्या म्हणे साहेब 4-5, मी अख्खा माल इथून उचलेल आणि नागपूरला जाऊन विकेल, माझ्याकडे लाईन आहे म्हणे. मोहित गुप्ता सरांना त्यांची ओळख करून दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भेटा. त्यांना मिल्क चार्जरची पण माहिती दिली आणि अशा प्रकारे ती व्हिजिट झाली. कुठली कोबी जर पाहिली तुम्ही, कोबीचं पान सपान पडलंय असं वाटतं. आणि कोबी जर पाहिला तर हा एका ठिकाणी 3 गड्डे आहे असं वाटतंय. 3. त्याचा जो पसारा आहे पानांचा एवढा मोठा कुठेच नसतो. आणि पानांची संख्या बघा, एका कोबीच्या खाली पानांची संख्या. मग मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारची तुमची जमीन आहे पण तुम्हाला तीच काय करता येत नाही, कॅश करता येत नाही. कॅश करता नाही. सगळ्यांना बेसल डोस स्ट्रॉंग टाकलेला होता. एवढा एक शेतकरी मला पहिल्यांदा भेटला ओरिजिनल बेसल डोस वापरलेला. तो म्हणे साहेब एकदम नापीक माती एकदम सुपीक झाली म्हणे, एका झटक्यात एवढी ताकद आहे म्हणे वैदिक नाही. म्हणजे अशा प्रकारे ती व्हिजिट केली. आणि मग दुसऱ्या व्हिजिटसाठी यवतमाळच्या पासून आम्ही, तो पहिला तालुका नेर होता आणि दुसरा दारवा तालुक्यामध्ये गेलो. तिथं मिल्क चार्जरची व्हिजिट होती. बरोबर ते गृहस्थ 3 वर्षापासून मिल्क चार्जर वापरताय आणि आतापर्यंत 300 किलो मिल्क चार्जर. यांनी मी म्हणजे 2 वर्षापासून वापरून आलो. 2 वर्षापासून वापरत होता. तुम्ही बंदच नाही केलं, कंटिन्यू मध्ये चालू. 2 वर्षापासून वापस 2 क्विंटलच्या 3 क्विंटलच्या आसपास गेला. 3 क्विंटल मिल्क चार्जर दिलं तुम्ही. 300 किलो. आणि तिथे पण 30-40 शेतकरी आलेले होते. तुम्हाला एक गंमत सांगतो मी, ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो तर त्यांना एवढा आनंद झालेला की
प्रत्येकाची तयारी काय, पहिला सत्कार करा. नाही म्हटलं पहिलं गोठ्यात चला. आम्ही ज्यावेळेस गोठ्यात घेऊन गेलो मग त्यांनी सगळ्यांनी अनुभव सांगितले की ज्यांनी त्यांना गाय दिली होती तेच सांगत होते, मी गाय पाहून मला एवढं आश्चर्य वाटलं की मला आता माझ्या गोठ्यावर पण वापरायचं. तुम्हाला वापरावं का वाटलं? यांनीच प्रोत्साहित केलं. ते तुम्ही एकदा दिलेली गाय आहे, यांनी दिलेली आहे. म्हणजे ही मागची थोडं मागे सरका. हा, अरे बापरे, ही गीर आहे ना? ते लागत नव्हती म्हणून दिली त्यांनी, पण त्यांच्या इथूनच ते लागून आलेली होती. मी त्याला चालू केलं, बेल चालू केलं तर आणली त्या दिवसपासून चालू आहे. तिला किती दिवस झाले येऊन? तिला 8 महिने झाले. तुम्ही 8 महिन्यात काय बदल पाहिला तुम्ही? काय बदल? मी यांना माझ्याकडे राहत नव्हती म्हणून यांना सोयीसाठीच दिली. बर बर. आता ती योगायोगानं राहिली. आता 8-10 दिवसात गायची वेताला येईल समजा. अच्छा, बर. आता फोटोशी आहे ना? फोटोशी. अच्छा. हिची क्वालिटी जर म्हणलं, मी ज्यावेळेस दिली त्यावेळेस ती म्हणजे 25% असेल. काय बात करता? 100 म्हणजे 75% वाढली. 75% वाढली. क्या बात, व्हेरी गुड. म्हणजे कास असेल किंवा वरतीची कातरी चमक असेल. माझ्याकडे गेचूड अशा पद्धतीनं आली होती. कारण माझ्याकडे ती 3 वर्ष राहिली, कडच होती. 3 वर्ष? 3 वर्ष राहिली. 3 वर्षाची कालवड आहे. म्हणजे त्यांनी भरली पण त्यांच्याकडे राहिली असली ती परत उलटली असती. आलं लक्षामध्ये तुमच्या? म्हणजे त्यांना गॅरंटी होती की परत उलटणार. म्हणजे सर्वात मेन गोष्ट आले होते म्हणजे मागणारे होते जे आले ते 10,000 12,000 बर द्यायची नाही. बर बर. मला आता हे आमचे संबंध मित्र आहे, मित्रत्वाचे संबंध. तुमच्याकडे एवढे ढोर आहे, तुम्ही घेऊन जा. हिचं काय आहे ते तुम्ही काही तकलीफ असेल तर ते तुम्ही सांभाळा. बरोबर. योगायोगान माझ्या घरूनच लागून आली ती आणि इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर माझी गाय मी आता जाता येत म्हणूनच प्रभावित झाले तुम्ही. म्हणजे असं एकंदरीत चर्चा झाल्यानंतर सगळी माहिती वगैरे घेतली. तिथून आम्ही निघालो भुईमुगाच्या विजिटमध्ये आलो. कुठे? कारंजा तालुक्यामध्ये. म्हणजे आता कारंजा कशामध्ये आला? वाशिम. तर भुईमुगाच्या आजूबाजूला सगळं विरान पडलेलं जंगल बिंगल असं. तिला अभयारण्य पण आहे. आम्ही येताना तिथे काही हे पण पाहिले ना, काही हरणासारखा प्राणी आम्हाला. मग नीलगाय नव्हताच तो, हरिणच होतं. हरिण किंवा दुसरं त्या प्रकारचं प्राणी असेल, हरणाचीच प्रजाती. तर त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी त्यांच्या ज्या शेताचं गेट होतं का, त्या गेट असं सिमेंटने आपण कसं घराला एंट्री करतो तसं त्यांनी गेट बांधलेलं, त्याला अशी सिमेंटची एंट्री. त्याच्यावरती त्यांनी नाव लिहिलं होतं जय SCT वैदिक. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं काय? SCT वैदिक सोबत शेती करूया आणि काळ्या आईला वाचूया. तिथे गेल्यानंतर काही बरेच शेतकरी, ते पण 20-25 शेतकरी होते. तिने गेल्यानंतर त्यांच्या पारंपरिक पद्धतीने ते बंजारा पद्धतीने स्वागत केलं. मध्ये आम्ही व्हिजिटला गेलो. म्हटलं काय भुईमुगाची काय व्हिजिट करायची? भुईमुगामध्ये काय डोकं असतं एवढं? पण तिथं त्या आया बाया आलेल्या, सगळ्या गावातले बरेचसे लोक आले. आणि जेव्हा ड्रोन उडवला तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. त्या गावाच्या आजूबाजूला सगळं धरण आहे आणि सगळं पडीक आहे. म्हटलं काय होय? ते म्हणे, पहिल्यांदा विचारलं, म्हटलं का होय तुम्ही हे आजूबाजूला लावलं का बरं पडीक आहे? तो म्हणे आता पुढची कपास करावं लागेल ना, मग गॅप ठेवलाय. म्हटलं आताच कपास लावून द्या. नाही म्हणे बोंडाळी येते. म्हटलं मग मेथी करा, कोथिंबीर करा, तिथे लवकर येते ना. नाही म्हणे नीलगाय त्रास देते. वाशिम मध्ये मागे धरण आहे आणि इथे एवढी सगळी जमीन आहे आणि तरी पण किडीच्या रोगाच्या भीतीने लोक पिकं करत नाही. हे ऐकून मला तर मोठा आश्चर्याचा धक्का बसला. सर गहू सुद्धा लेट फिरतात ही लोक. का? कीड पडते म्हणून. मग रोयाचा आणि डुकराचा त्रास होईल. तुम्ही कंपाऊंड करा ना. नाही म्हणजे आता कंपाऊंड करायची ऐपत नाही. म्हटलं तुम्ही पिकं पिकवले तर ऐपत तयार होईल ना. पण तिथे ते अवेअरनेस नाही. म्हणजे 30-40 वर्षापूर्वी जी परिस्थिती आपली होती की नाही, ती मानसिकता तिथे आहे. आणि सीझन मध्ये पण ते फक्त कपास वगैरे हेच करतात. म्हणजे त्यांना हे माहितीच नाही आहे का ते अतिशय सुंदर शेती, बागायती शेती सुद्धा करू शकता, बागा करू शकता. बरं, ज्यांनी बागा केल्या ना ते केमिकल टाकून ते नासून टाकतात. म्हणजे अशा प्रकारे ती व्हिजिट जेव्हा केली, त्या व्हिजिटमधून हे लक्षात आलं की त्या शेतकऱ्याने 40 गुंठ्यामध्ये 37 टन टरबूज काढलं. टरबूजाचा काय अनुभव आहे तुमचा? 1 एकर होतं सर आपलं. बर, 37 टन झालेला. भुईमुगा त्या ठिकाणी 25-30 ऑलरेडी शेंगा लागलेल्या आहेत. मग त्या ठिकाणी अशा प्रकारे चर्चा झाली. त्यांचा तो आगत सत्कार घेतला आणि तिथून आम्ही शेवटच्या विषयासाठी निघालो. मूर्तिजापूर तालुका आणि जिल्हा अकोला. मग तिथे गेल्यानंतर तिथे पहिल्यांदा हे आमचे कलाकार म्हटले सगळे, सर म्हणे पहिल्यांदा बंगल्यावाला शेतकरी पाहिला. तो शेतकरी मोठाच होता आणि त्याचं नाशिक कनेक्शन होतं. म्हणजे तो नाशिकच्या शेतकऱ्यांबरोबर कनेक्ट आहे, त्याचे मित्र इकडे आहे, त्याचे गायडन्स घेतात ते.
विदर्भामध्ये तो पहिला युजर आहे, पहिल्यापासून कृषी अमृत सॉइल चार्जरचा फॅन आहे. विदर्भामध्ये लोक पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 25%च वापरतात फक्त SCT. किती? बरोबर आहे. तरी एवढे रिझल्ट येतात. विचार करा, जर 100% वापरायला लागले तर तुमच्याकडे तर उत्पन्नाचे रेकॉर्ड तुटून जातील. तुम्ही जर एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची एनर्जी जर खर्च होती तर तुम्ही तेवढी डिपॉझिट पण केली पाहिजे. मग तुमच्या भागामध्ये बेसल डोस SCT वैदिकचे पॉवरफुल जर भरले तर तुमच्या बागा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देतील. त्यांनी आता जे तिळाला वापरलं, तीळ माहिती आहे, तर त्या तिळाच्या शेतीमध्ये तिथं पण 30-40 शेतकरी आलेले होते. त्याच्यानंतर अनेक जणांनी अनेक प्रश्न विचारले, त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही शेतीमध्ये चुकता कुठे. शेतीचं मर्म जाणून जर घेतलं आणि निष्ठा ठेवली तर तुम्हाला प्रतिष्ठा मिळायला वेळ नाही लागत. मग आता पहिली प्रतिष्ठा कोणाची वाढवली पाहिजे? आपल्या मातीची. पहिलं आपण जे काही करायचं ते आपल्या मातीसाठी करा. त्यांनी किस्सा सांगितला, पहिल्या वर्षी मी 28 गोण्या टाकल्या, 32 किती 28 बॅग टाकल्या कृषी अमृतच्या. त्याच शेतामध्ये दुसऱ्या वर्षी मी 23 गोण्या टाकल्या, म्हणजे कमी करून टाकल्या. तिसऱ्या वर्षी काहीच नाही केलं, काहीच नाही टाकलं, काहीच नाही, केमिकल नाही, हे नाही, काहीच नाही. आदल्या वर्षी तुम्ही 21 गोण्या टाकल्या, 27, दुसऱ्या वेळेस 25 आणि तिसऱ्या वर्षी काहीच नाही. तरी पण त्याच्यामध्ये ट्रॉलीभर सोयाबीन झाले आणि शेजारी 6 एकरमध्ये अर्धे झाले 2 एकरपेक्षा. म्हणजे SCT वैदिकची ताकद काय असते? टिकून असते. म्हणजे त्यांनी स्वतःहून दाखवून दिलं. मग येताना त्यांना त्यांच्यावर चर्चा झाली की सेंद्रिय कर्ब जमीन कसा वाढला पाहिजे, का वाढला पाहिजे, त्याच्याने काय फायदा होतो. माती वाचवा, जीवन वाचवा. आणि माती वाचली तर शेतकरी वाचेल. आणि माती वाचवायची तर SCT वैदिकचं काम असते. माती बलवान, पीक पहिलवान. आम्ही वाचवायची भाषाच करत नाही, बलवान करा. तुम्हाला ओव्हरऑल एक सांगू का, मी विदर्भामध्ये जेवढे आम्ही तालुके फिरलो, जिल्हे फिरलो, पहिलं नागपूर, अमरावती, नंतर यवतमाळ, नंतर वाशिम आणि अकोला, तर 5ही जिल्ह्यामध्ये चित्र एकच आहे. त्या भागामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता 42 डिग्री टेम्परेचर, 40 डिग्री टेम्परेचर. बरोबर. मगाशी आम्ही येताना पाहिलं 5:30 वाजता 41-42 डिग्री टेम्परेचर होतं. किती? 5:30 वाजता जर 41-42 डिग्री टेम्परेचर आहे. टेम्परेचरची समस्या नाहीये, टेम्परेचर तर याच्यामध्ये पण असतं कच्छ गुजरातमध्ये. पण ह्यांच्याकडे समस्या काय आहे? यांच्याकडे लू चालते. म्हणजे काय? सपाट आहे ना, सकाळी तिथे 5:30 वाजता दिवस उगवलेला असतो. ते कारण दूर दूरपर्यंत त्याला अडथळा नाहीये, वाऱ्यासारखं वाहत राहतं. ती गरम हवा जेव्हा वाहते, जसं आपल्याला चुल्याची आई लागते की नाही, तशी ती गरम हवा वाहते ना, ती पानांमधलं सगळं पाणी काय करते? शोषून घेते. आणि म्हणून तिकडे ताण लगेच बसतो. त्यामुळे तिकडे फळधारणा फार फास्ट होते. त्यांच्या बागा का बरं मरता माहिती आहे का? त्यांना काय वाटतं आपोआप येते? कारण झाड मरेपर्यंत फळ देतच राहतं. आणि जसं दुधाची साय येते की नाही दुधाला, तसं तिकडे हे कार्बोहायड्रेट लवकर टाकतं आणि लवकर तिथं फळधारणा होते. म्हणून तिकडे झाड काय करतं? कोमात जातं. झाड कोमात जाण्याचं कारण काय तिकडे? कारण तिकडे ती जी हवा गरम चालते ना, ती हवा लवकर झाडांमध्ये ताण निर्माण करते, फळधारणा लवकर करते. CN रेशो काय होतो? लवकर मॅच्युअर्ड होतो. मग त्या जमिनीमध्ये त्या शेतकऱ्यांना हे कळत नाही की आम्ही कॅनॉपी जपायला, त्यांनी फळ नाही जपायला पाहिजे, त्यांनी कॅनॉपी जपायला पाहिजे. कॅनॉपी जर जपायची असेल तर तुम्हाला जमिनीमध्ये कायम सेंद्रिय कर्ब टिकून ठेवावा. आणि त्या हवेमुळे काय होतं? त्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब काय करतो? उडून जातो. ते आणखी मशागत करतात, मशागत करत राहतात आणि पाणी सोडत राहतात. त्यांच्या जमिनीला पाणी घातक आहे, कारण ती जमीन पाणी धरून ठेवते. मग त्यांनी करायला काय पाहिजे? त्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. आणि सेंद्रिय कर्ब वाढवून त्यांनी LSQची ट्रीटमेंट जास्त वापरायला पाहिजे, जेणेकरून त्यांची कॅनॉपी काय राहील? टिकून राहील. आणि त्यांनी जर कॅनॉपी टिकून ठेवली तर ते जे लू येते तिचा असर त्यांच्या शेतावर होणार नाही. वैदिकची त्या ठिकाणी फार गरज आहे. आणि 100% विदर्भामध्ये वैदिकमुळे क्रांती, याच शंका, हेच आम्हाला ह्या सगळ्या दौऱ्यामधून लक्षात आलेलं आहे. आणि आता आपण विदर्भासाठी आपण खूप चांगलं काम करू शकतो, तो आत्मविश्वास सगळ्यांमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मग आज ह्या दौऱ्यामध्ये आपण जे 5 जिल्हे फिरलो आणि त्या 5 जिल्ह्यांमध्ये आज जे यवतमाळ सारखा जिल्हा जो बदनाम आहे, तर तो खरं तर अज्ञानपणामुळे त्या आत्महत्येचा बळी ठरतो आहे. तर आपण जर त्याचं प्रबोधन केलं आणि जसं आपण आपल्याकडे बघतो इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तशीच क्रांती आपण शेतीमध्ये विदर्भामध्ये करू शकतो. आणि नक्कीच आपण या आत्महत्यांना कुठेतरी बऱ्यापैकी आळा घालू शकतो, याची मला नक्की खात्री पटली.